मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेबद्दलची सविस्तर मराठी बातमी दिली आहे. लाडकी बहीण योजना या महिलांना आता लाडक्या बहिणीचे 1500 रुपये बंद. आदिती तटकरेंची मोठी माहिती. मुंबई महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली होती. मात्र आता या योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या काही सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ आता बंद करण्यात येणार आहे. आदिती तटकरे यांनी या संदर्भात विधानसभेत लेखी उत्तर दिले आहे. त्यानुसार 2289 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. याच सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ आता बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी लेखी स्वरूपात सांगितले. दरम्यान सरकारी कर्मचारी असूनही पात्र नसताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तब्बल 3,58,00,000 रुपये या महिलांनी लाटले होते अशी माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर येताच आदिती तटकरे यांनी सांगितले होते की सरकारी कर्मचारी असलेल्या या लाडक्या बहिणींकडून हा सर्व पैसा वसूल करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ज्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला होता त्यांना आता 1500 रुपयांचा मासिक लाभ मिळणार नाही आणि घेतलेली रक्कमही परत करावी लागणार आहे.